तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पार्ट 4मध्ये. आणि हे बघा, इथं आहे आपल्याला झूमध्ये भेटलेला सर्वात मोठा आणि सर्वात दगाबाज प्राणी. त्याला किती हाका मारल्या, किती काही केल्या तरी ते उठायला तयारच नव्हता. इथं होता सिंह. बघा, तो असा झोपलेला होता ना, इतका अडुंगी झोपलेला होता, कसाच दिसत नव्हता, कसाच. तुम्ही बघू शकता. मग त्याचा मी विषय सोडला आणि चला म्हटलं आता पक्षी बघायला जाऊ. तर सर्वात पहिले दिसलेले पॅरट, जे की वेगवेगळ्या कलरचे होते. त्यानंतर पुढं कबूतर वगैरे होते. इथं थोडं ऊन चमकत होतं, त्याच्यामुळे कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसत नव्हते आणि तसे पक्षीच व्यवस्थित नव्हते. आणि हा बघा, हा तर एक वेगळाच पक्षी होता. याचं तर नाव तर तिथं सगळं सायंटिफिक वगैरे लिहिलेलं होतं आणि बाकी काही लिहिलेलं होतं तिथं तमिळ तेलुगूमध्ये, त्याच्यामुळे काही ओळखूच येत नव्हतं. आणि हा वेगळाच पक्षी होता. मुकुंद सर म्हणतो ते बघ बरं याला ते व्यवस्थित. आणि लाल चोचीचे पॅरट वगैरे होते, भरपूर सारे साप वगैरे होते. व उंदीर दिसला, पण इथला काही साप लवकर दिसला नाही. नंतर दिसला झाडाच्या अडुंगी तो तिथं. तो काही दिसतच नव्हता एवढा. मग थोडं पुढं गेल्याच्या नंतर कसं तरी दिसला. आणि ते साप असे नेमकं जिवंत आहेत की नाही तेच कळत नव्हतं. अजिबात हालचाल नव्हती, इतके शांत बसलेले होते, काही कळतच नव्हतं. आणि इथं बघा, साप आणि मांजर. आत जाळीमध्ये साप आणि तिकडं बाहेर मांजर त्याला बघतीये, ते बघा. आणि ही होती जायंट स्क्वेअर. आणि ती पण माकडावाने इकडून इकडे नुसत्यावर उड्या मारत होती, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर जायंट स्क्वेअर बघितल्याच नंतर म्हटलं चला पुढं. आणि इकडे हे जाळीतले प्राणी एवढे व्यवस्थित नव्हते. पक्षी वगैरे साप वगैरे होते तरी एवढे नव्हते. कात्रज झूमध्ये मी बघितले होते, ते इथं इतके मस्त साप ते ठेवलेले होते, एकदम व्यवस्थित दिसत होते, सगळे व्यवस्थित बघता येत होते. आणि इथं तर नुसता बोर्ड लावलेला होता. आम्ही खूप शोधलं पण काही सापडलंच नाही. इतकं बघितलं काही सापडलंच नाही. म्हटलं चला पुढं जाऊया. आणि इथून हे बघत होते मुकुंद सरांनी, ते त्यांना विचारलं दिसलं का तुम्हाला, तर ते बोलले नाही, फक्त गिरगिट दिसलं, सरडा दिसला म्हटले, बाकी तर काहीच नाही. आणि पुढे गेलं तर खरंच इथं आता रॉक पायथन होता. तो बघा, तो तिथं बसलेला होता. आणि हा इथे एक होता. 2 रॉक पायथन होते. रॉक पायथन बघितले आणि पुढे निघालो. आणि इतर रॅट्स एक स्नेक होता, जो की हलणारा कोणता तरी पहिला साप दिसला होता, पहिला, जो की हलत होता, हालचाल करत होता, हे तुम्ही पाहू शकता. बाकी जेवढं रॉक पायथन वगैरे दुसरे काय साप नाव होते ते काय एकही हलत नव्हतं. एवढा एकच दिसला हलणारा साप अख्ख्या झूमध्ये. नंतर चला म्हटलं आता हे काय पक्षी वगैरे बघण्यात एवढं काही मज्जाच आहे नाही, पुढं नेक्स्ट बघू. तसे तर माझा हात दुखायला लागला होता दिवसभर हातात नुसता मोबाईल शूट करण्यामध्ये. आणि तिथं तर सरडा दिसला होता, पण तो एकदम छोटा होता. इथं इतके मोठाले होते विचारताच नाही, ग्रीन कलरचे, रेड कलरचे. नंतर एक ब्लॅक कलरचा पण होता बघा. त्यांचं नाव, सायंटिफिक नाव वगैरे सगळं बघून घ्या, व्यवस्थित वाचा, पॉज करून वाचून घ्या. ते बघा तिथं बसलेले. मला तर अगोदर आपली मोठी पाल, त्याला काय म्हणतात, तसंच काहीतरी वाटलं, पण नाही, ते सरडे होते. तिथं लिहिलं तर ग्रीन कलरचं, पण तिथं नॉर्मली होते रेड कलरची. हा बघा, रेड कलरचा केवढा मोठा आहे, फांदीवरती बसलाय. मग सरडे बघितले, मग निघालत पुढं.
त्यांच्यात तरी काय एवढं बघण्यासारखं होतं, पण म्हटलं चला. एकतर त्यांना सगळं मुकुंद सरांना त्यांना सगळे दिसले पण नाही. 5 होते टोटल. हे बघा ह्या साईडनी पण ते बघा दिसतंय का, ते बघा लाल कलरचा शर्ट आहे. त्याची शेपटी बघा कशी होती, काळी लाल असे चट्टे पट्टे, आणि ते तिथं ग्रीन कलरचा आणि एक ब्लॅक कलरचा होता. तो बघा तो जराशी पण हालचाल कळत नव्हते. ते नेमकं खरेच ठेवले आहेत का, नुसती मूर्ती आणून ठेवली एकदम रिअलिस्टिक, ते पण कळत नव्हतं. आणि हा एकटाच पक्षी बाजूला बसलेला होता, एकटाच म्हणजे त्याचं एकट्याच हे होतं. नंतर पाणी पिलं. आशिष सर बघत होते माझ्याकडं. आणि हा मॅप पण याच्यावरती आम्ही कुठे ते कळतच नव्हतं, पण सगळं होत आलं तर. आता एक्झिटकडे जाण्याची वेळ झाली ती पार, पण जाता जाता थोडेसे पक्षी राहिले होते. हा बघा, हा तर पिंक कलरचा इतका मस्त पक्षी दिसत होता. त्यानंतर डबल पॅरट, कबूतर बघा, हे पण पॅरट. मी काय शिट्टी वाजवत होतो, थोडंफार त्यांना बोलवत होतो, असं तसं करून कसं तरी काढले मी व्हिडिओ. हे बघा, हा तर उलटाच लटकलाय. सगळे पॅरट सारखंच दिसत होते, पण त्यांची नावं वेगवेगळे होते. आता काय होते मी पण वाचले नाही, मी फक्त बघितले पक्षी आहेत तेवढंच बस. मी तरी कमीत कमी उभा राहून बघत होतो. जे इलेक्ट्रिक गाडीतून चाललेले होते त्यांनी तर पैसे दिले त्या इलेक्ट्रिक गाडीत बसायसाठी, आणि तरी पण ते फक्त लांबूनच बघत होते. त्यांना जवळून बघण्याचं सौभाग्यसुद्धा नव्हतं. म्हणजे बघा, पैसे देऊन हाल. आणि रान कोंबड्या पण होत्या, जंगली कोंबड्या काय म्हणतात ते, आपल्याकडे गावरान कोंबड्या म्हणतात, त्याच टाईपचं काहीतरी होतं. हे बघू शकता. हे बघा, मी बोलवलं लगेच आले. हे छान होतं, चंचल होते इथले कोंबड्या वगैरे. आणि हा एक वेगळाच कोंबडा होता बघा, त्याची चोच तर लय खतरनाक दिसत होती. तर बघा तिकडे एक होता. तर चला, आशा करतो मी तुम्ही व्हिडिओचा आनंद घेतला असेल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. धन्यवाद. बाय बाय.